स्वामी आहेत ते तांदळाचा गणपती बाप्पा बनवतील ते बघूया आपण. जगदीश्वर पूजन ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. आणि इकडे मंदिराच्या बाहेरच आपण प्रसाद बनवायला घेतलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्येक सुपारीची मांडणी ना, ही सुपारी ही प्रत्येक देवता आहे. या देवतेला निमंत्रण घेऊन आपण येतोय की देवतांनो तुम्ही या ठिकाणी यावं आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक व्हावा हा उद्दिष्ट घेऊन आपण या ठिकाणी येत असतो. पार्ट 2 मध्ये स्वागत आहे तुमचं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जगदीश्वराची पूजा बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयारी जोरात चालू केलेली आहे. हे बघा, हे मंदिर मस्त सजवलं. हे आम्ही नाही सजवलं, हे आधीच सजवलं होतं. आम्ही फक्त आता रांगोळी काढायला घेतली मंदिराच्या बाहेर, जी तुम्ही बघू शकता अशी रांगोळी काढलेली आहे बाहेरच्या साईडला. मंदिराच्या आतल्या बाजूला पूजनाची जागा ही अशा प्रकारे सजवली आहे आणि इकडे पूर्ण ग्रुप आहे आपला पूजेचं साहित्य घेऊन. हे जे पार्ट आहेत जे आपण प्रिपरेशन ब्लॉगमध्ये दाखवले होते आणि प्रसादाचं पण सामान इकडेच ना, इकडेच बनवणार आहे ना प्रसाद बनवणारे बंधू मामा इथंच बनवणार ना. हां, ते पण दाखवायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एक डेली ब्लॉगर आहे हिंदी मराठी मिक्सवाले, पण आत्ता आपले जे रायगडचे ब्लॉग आहेत ते पूर्ण मराठी येणार आहेत आणि आज आपण बघणार आहे जगदीश्वर पूजन सोहळा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर आता आपण जरा पूजेबद्दल जाणून घेऊ की पूजेची रूपरेषा नक्की काय असते. गुरुजी जरा सांगा, आम्हाला माहिती द्या. नमस्कार. प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे. आज जगदीश्वर पूजन ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आजचं जे पूजन होणार आहे त्या पूजनामध्ये प्रथमतः प्रधान कलश पूजन, त्यानंतर पुण्य वाचन, नवग्रह पूजा, तसेच गणपती पूजन, तसेच षोडश मातृका पूजन, या सर्वांचं आपलं इथे पूजन होणार आहे. तसेच आपले गुरुवर्य आदरणीय राजपुरोहित प्रकाश स्वामीजी यांच्या हस्ते हे जगदीश्वराचं पूजन होत असतं. तर ते सुद्धा इथे येणार आहेत, तरी त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करणार आहोत. आता इथे आपली पूर्वतयारी जी आहे ती सुरुवात झालेली आहे. त्या पूर्वतयारीला तरी सर्वांनी इथे आपल्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये यायचं आहे. सर्वांना नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराज. आणि पूजेचा कालावधी म्हणजे किती वेळ लागतो पूजा पूर्ण व्हायला? आपल्या पूजेसाठी एक साधारण 3 ते 4 तास आपल्याला इथे पूजेसाठी लागतात. तर या पूजेला सर्वांनी साथ द्यायची आहे. सर्वांना नम्र विनंती, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पाट तयार करायचं काम चालू आहे. जे आपले पाय आहेत ते स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने टाईट करायला लागले. टोटल 7 पार्ट आहेत आपल्याकडे. तर जे पार्ट आपण आता बनवले ते पूजेसाठी तयार करायला लावले आहेत. आणि इकडे मंदिराच्या बाहेरच आपण प्रसाद बनवायला घेतलेला आहे, जो की आपल्याला रूमवर बनवायचा होता, पण इकडे जागा आहे तर बनवू. ह्या साईडला आम्ही घेतलंय. इकडे जरा आडोसा पण आहे, पाऊस येणार नाही असा. बघू, आई इथं फाटला आहे, इथून येईल वाटतं पाऊस. बघू चला, तोपर्यंत होईल आपलं. बघा इकडे आता पीठ कालवायला घेतलं, कारण तिकडून हवा येते आणि पीठ उडते. आई पाणी पिला पटकन. तेच बघते खराब नाही ना पाण्याची का? हे बघा, असा फायनल जुगाड केला आम्ही हवेसाठी. तिकडून पूर्ण हवा अडवले, इकडून पण हवा अडवले आणि वरून पण हवा अडवली. किती वेळ लागेल प्रसाद व्हायला? होईल ना? चला पटकन, चला आवरा. पाऊस यायच्या आधी आवरून घ्या. मित्रांनो, पाऊस आलेला आहे आणि हे बघा हे ढगबागा कसे येतात समोरून. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघू, नाही तर आतमध्ये गर्दी व्हायची ना, आपल्याला जागा नाही भेटायची शूट करायला. प्रसाद करायला एक जण आणि बागायला किती थांबलेत. खायला नाही तर वास सुटला ना तुपाचा. आपला प्रसाद आता तयार होत होता थोड्याच वेळात. किती वेळ लागला तुम्ही? मगाशी पण तेवढंच बोललेला. जे पूजेला बसणार आहेत त्यांचा लुक बघूया. ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. बाजूला पूजेवाले अरे पूजेवाले दाखवते, तुझी कशाला जोडी दाखवू? इथे आता पूजेची मांडणी झाली आहे. आता जे स्वामी आहेत ते तांदळाचा गणपती बाप्पा बनवतील ते बघूया आपण. या पूजनाला आरंभ करत असताना आपण थोडक्यात आपण पहिल्यांदा माहिती घेऊ. आजच्या पूजनामध्ये आपण गेले अनेक वर्ष, 21 वर्ष झाली, 21 वर्ष सलगरित्या या ठिकाणी ज्या ज्या देवतांचं पूजन पूर्वी बोटावर मोजण्याची माणसं असायची. आता दाम्पत्याची रान लागते. दाम्पत्याला कुठे बसवायचा हा प्रश्न पडतोय. राज्याभिषेकाच्या निमित्ताने पूजन करण्यासाठी आपल्या ठिकाणी नंदीचं पूजन करावं लागतं. थोड्याच वेळा त्या ठिकाणी आता नंदीचं
आपण नंदी जो आहे तो नंदी आपण आतमध्ये परत पुन्हा नंदीला मुख बसवण्याचा कार्य करत असतो. 2 ते 4 व्यक्ती आतमध्ये बाकी पुढे आता जाऊ नये. चला. तन्नो वृषभ प्रचोदयात्. श्रीनंदिकेश्वर भगवान की. सोमनाथ स्वामी नंदी बसवून त्या ठिकाणी हार वगैरे घालून घ्या. चला. प्रथम आपण या ठिकाणी एक छोटंसं गजल करू आणि नंतर मग पुढील पूजनाला जे पूजेची माहिती देऊ नंतर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. संमय पार्वती वदे शिव सच्चिदानंद सद्गुरुनाथ जय शिव ओंकार प्रभु शिव ओंकार. गणपती हर ओम श्री गणानाथ गणपती कुंभवामहे बाहेर आलोय, बंधू मामा, मी आणि मनोहर काका. कारण आम्हाला जायचं आता जेवायला. किती वाजले? 2 वाजलेत आता.
सकाळपासून काय खाल्ला नव्हते, कांदे पोहे खाल्ले होते ना. काय फक्त कांदे पोहे, चहा पण नाही भेटली. आणि माझा जो उपवास होता तो मी सोडलाय कांदे पोहे खाऊन, कारण एवढा वरती आलो चढून तर पाणी तर प्यायलाच लागणार ना. चला आता आपण जाऊ जेवायला आणि जेवल्यावर परत येऊ कंटिन्यू करायला. ठीक आहे. जेवणाची लाईन बघा एवढी मोठी, कसं काय भेटायचं आपल्याला. चला बघू. एवढी मोठी लाईन आहे, तिथून आपल्याला जेवण घ्यायचं आहे. हे पण इकडे खेळ चालू ते माहिती नाही आपल्याला. आपण पूजेमध्ये होतो ना. आम्ही त्यांना थोडी रिक्वेस्ट केली की आम्ही तिथं जगदीश्वराच्या पूजेसाठी थांबलो आणि आम्हाला परत जायचं लवकर. त्यांनी पण दिलं आहे. खूप चांगले झाले लोक. ते पण बोलले की डायरेक्ट आम्हाला इथे समोर एंट्री दिलेली आहे. आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही तिथे मंदिरामध्ये पूजा चालू तिथे थांबलो आहे म्हणून, आम्हाला लवकर जायचं आहे. पण आता हे बरोबर कसं चुकीचं ते तुम्ही ठीक आहे. आता आम्ही घेतो जेवण मस्तपैकी. पोट भरून जास्त जेवलं तर झोप आले, पण झोपून जमणार नाही आपल्याला जायची पूजेला परत. कारण आपण तो कारण सांगून आलो जेवायला. तर चला आपण आलो परत मंदिराकडे.
हे असंच ठेवायचं, काढायचं नाही, अखंडपणे ठेवून द्या. पार्ट 2 ला पण एंड करू, कारण पूजेचा ब्लॉग एवढा मोठा झालाय ना, तुम्ही परत परत बघितलं तिथे संपणार नाही.